जय शिवराय मित्रांनो, आज आहे 7 तारीख सोमवार आणि आपण निघालेलो आहेत कामावर आणि श्रुती निघाली शाळेला. तर कशी हसत आहे पहा. तिची गाडीची वाट पाहत आहोत, गाडी येत आहे. तर आपण आलेलो होतो डुडोगावला. डुडोगावहून आपल्याला उबेरला बुकिंग आली हडपसर म्हणून, हडपसर रामटेकडी. तर उबेरने 380 रुपये बिल दाखवलं आणि गेल्यानंतर झालं 480 रुपये, म्हणजे 100 रुपये बरोबर डिफरन्स आला. कस्टमरने मला मित्राप्रमाणे पैसे दिले 480 रुपये. आणि बसताना मी डायरेक्ट त्यांना बोललो की सजेस्टेड फेअर आहे, तुम्हाला मीटरने यावं लागेल किंवा ओला रेटने यावं लागेल. ठीक आहे म्हटले, मीटरने चाला. तर मीटरने आले माझ्यासोबत आणि बऱ्याच जणांना माहीत झालं आहे आता की उबेर ते मीटरने भाडं आकारत आहे म्हणून. आणि तिथून लगेच आपल्याला परत कल्याणनगर वाटले, कल्याणनगर मेट्रो स्टेशन. तर उबेरने फेअर 117 रुपये दाखवला आणि मीटरनं आल्यानंतर झाले 149 रुपये. तर खूप डिफरन्स आहे. आणि पुण्यातील सर्वांना माहीत झालं आहे की आता मीटरने जावे लागेल उबेर बुक केले तरी. आणि धन्यवाद बोलावे लागतील त्या क्षीरसागर सरांना की त्यांच्यामुळे आज रिक्षा चालक उबेरचे चालवत आहेत, त्यांचे आज मीटरप्रमाणे भाडे आकारत आहेत. तर धन्यवाद सरांना. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की पिंपरी चिंचवडमध्ये कधीच मीटरने कोणी येत नव्हतं आणि आज उबेरचे पण धन्यवाद मानावं लागेल, कारण की उबेरमुळे आज ते शक्य झालं की बरेच कस्टमर आहेत. काही कस्टमर येत नाहीत, काही येत आहेत, पण हळूहळू सवय लागेल. आणि उबेर हे सजेस्टेड फेअर असल्यामुळे बी कस्टमरला कळत आहे की सजेस्टेड फेअर आहे म्हणून. तर ठीक आहे, पाहूया आता आपल्याला कल्याणनगरमध्ये आहोत आणि कुठली बुकिंग पडते ते. तर आपण कल्याणनगरहून मित्रांनो ह्याला कोंड्याला आलतो. आणि तर ओलाची बुकिंग आज सकाळपासून पहिलीच पडलेली होती. 193 रुपये बिल झालं त्याचं. तर पाहूया आता कोंड्यावरून आपल्याला कुठली बुकिंग मिळते ते. तर आपण आलेलो होतो आता मनपा मेट्रो स्टेशनला. तर आपल्याला तिथून कोंड्याहून शिवाजीनगर ट्रिप पडली होती कोर्टाची आणि येऊन थांबलेलो आहोत आता मेट्रो स्टेशनला. तर पाहूया आता मेट्रो स्टेशन आपल्या कुठली बुकिंग वाजते. ते पण उबेरलाच बुकिंग आणली होती आणि उबेरला 118 रुपये बिल दाखवलं आणि 150 रुपये त्यांचे झाले. तर खूप डिफरन्स आहे आणि कस्टमर आता ॲक्सेप्ट होत आहेत की मीटरने चाला म्हणून. तर पाहूया आता मनपावरून आपल्याला कुठली बुकिंग वाजते नेक्स्ट. कुठल्या दुनियेत जगत आहे हे काही कळत नाही मित्रांनो. 118.51 पैसे दाखवले म्हणजे अजून 51 पैसे हे कोण देतं, कुठल्या दुनियेत आहे ते काही कळत नाही. एक ते 118 दाखव किंवा 119 दाखव, एक फिक्स अमाऊंट दाखवत नाही आहे आणि वरून पॉइंटेड पैसे दाखवत आहे, पॉईंट. तर काय बोलणार त्याला. ठीक आहे, ते आता उबेरचे जे मीटरने आहे ते योग्य आहे. आणि पाहूयात आता मन पाहून आपल्याला कुठली बुकिंग वाजते ते. तर आपण मनपावरून डेक्कन रोडहून ह्याला वारजेला आलतो की उबेरला बुकिंग होती. आणि खूप डिफरन्स आहे उबेर आणि मीटरमध्ये. तर आता एक ओलाला इथून लगेच बुकिंग पडली आहे सदाशिव पेठ. तर जाऊया. ओलाचा रेट चांगला आहे, 153 रुपये काहीतरी दाखवले आहे. तर ठीक आहे, जाऊयात सदाशिव पेठला. तर नमस्कार मित्रांनो, आपण वारजेवरून शनिवार वाड्याला आलो होतो. शनिवार वाडा. तर ओलाची बुकिंग घेऊन आता 183 रुपये. तर ड्रॉप सोडले. आता पाहूया इथून कुठली पडते ते. तर आपण आता दगडूशेठ हलवाईपासून विश्रांतवाडी चौकात आलतो मित्रांनो, मॉलपाशी. तर उबेरने दाखवले त्यांना 138 आणि मीटरने झाले 171 रुपये. तर कस्टमर म्हटले एवढं बिल आम्ही एवढंच द्या ना 138. म्हणलं तुम्हाला एकट्यालाच नाही, सकाळपासून नाही आणि 1 तारखेपासून लागू आहे की मीटरप्रमाणे. ते म्हटलं सकाळीच मी आले. तर मग मला खोटं बोलल्या का काही ड्रायव्हर आहेत असेच की जे दाखवतात ते नेत आहेत. तर लॉस मध्ये मारतात, त्यांना काही घेणं देणं नाही. भिकारी धंदा करतायत भिकारी. आपलं जे हक्काचं आहे तेच मागतोय आपण, काय जास्त कस्टमरला मागत नाही आहे. कस्टमरने केले 171 रुपये. ते म्हटल्या असं कधीपासून. मी म्हटलं 1 तारखेपासून आहे,
तुम्ही ओला बुक करायचं म्हटलं ओलावर बघा किती दाखवत आहे. तर उबेर हे भंगार आहे, जे की कस्टमरला पण फसवत आहे आणि आम्हाला पण फसवत आहे. तर फक्त ओला बुक करा कस्टमरला अशीच विनंती असेल. तर बघूया आता विश्रांतवाडीतून कुठली ट्रिप पडते ते. तर केशव क्षीरसागरांचा आज एक व्हिडिओ आलेला आहे की ते मी आज सांगितलेलं आहे की जे गाडीमध्ये जे स्टिकर लावणार नाही आणि असं कस्टमरला माहीत नाही आणि ते बोलत आहेत की आम्हाला माहीत नाही, त्याच्यामुळे हे स्टिकर लावा मित्रांनो, नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. त्यामुळे ते की कस्टमरमध्ये आपल्यामध्ये विसंवाद होणार नाही. तर स्टिकर लावून द्या मित्रांनो. तर आज दाखवतो तुम्हाला उबेरला किती भाडे मारले आणि किती अर्निंग झाली. तर आपण किती लॉसने आज काम करत होतो आतापर्यंत आणि आज पाहूया किती आपलं अर्निंग झाले उबेरला. तर धन्यवाद अँड गुड नाईट.